श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, कधी तुमच्यासोबत असं झालं आहे का? मनात एक मोठा प्रश्न आहे, निर्णय घ्यायचा आहे, पण कितीही विचार केला तरी उत्तर काही मिळत नाही. रात्रभर झोप काही लागत नाही. मन सतत एकच विचार करत राहतं. कसं करावं? काय करावं? हे करावं की नको? अशा वेळी अनेक भक्त एकच हाक मारत असतात, स्वामी, आता निर्णय तुम्हीच घ्या. पण तुम्हाला माहिती आहे का, स्वामी समर्थांना मनातील प्रश्न विचारण्याची एक विशेष पद्धत आहे, ज्यामध्ये भक्त चिठ्ठी टाकत असतो आणि स्वामी संकेतामधून उत्तर देत असतात. ही फक्त श्रद्धा नाही, तर हजारो भक्तांनी अनुभवलेली गोष्ट आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, स्वामींना प्रश्न कशा प्रकारे विचारायचा, चिठ्ठी योग्य पद्धतीने कशी तयार करायची, निर्णय अडकल्यावर स्वामी उत्तर कसे देतात आणि दिंडोरी प्रणीत मार्गदर्शन काय सांगत असते. तर या सर्वांची उत्तरे आपणाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ऐका, कारण कदाचित आज तुमच्या प्रश्नांचं उत्तरही इथेच मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यात असा एक क्षण नक्की येणार जेव्हा मन पूर्णपणे गोंधळलेलं असतं. काय करावं, निर्णय कोणता घ्यावा, हा मार्ग योग्य की चुकीचा, कोणी सल्ला देतं का, कोणी वेगळं सांगतं, पण मन मात्र शांत होत नाही. अशा वेळी भक्त एकच म्हणतो, स्वामी, आता निर्णय तुम्हीच घ्या. आणि इथेच सुरू होते स्वामींना प्रश्न विचारण्याची चिठ्ठीची पद्धत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, ही चिठ्ठी कशा प्रकारे टाकायची आहे, स्वामी उत्तर कशा प्रकारे देतात, दिंडोरी प्रणीत मार्गदर्शन काय सांगते, चिठ्ठी किंवा संकेत पद्धत काय आहे, असा निर्णय अडकल्यावर काय करावे, स्वामी समर्थांना मनातील प्रश्न कशा प्रकारे विचारायचा, स्वामींना प्रश्न विचारण्याची गरज पडते का? तर मैत्रिणींनो, मानवाकडे बुद्धी आहे, पण भविष्य पाहण्याची शक्ती अजिबात नाही. आपण निर्णय घेतो भावना पाहून, कधी भीतीमुळे, कधी लोभामुळे. म्हणून अनेकदा चुकीचे निर्णय होत असतात. पण स्वामी समर्थ म्हणजे त्रिकालज्ञ गुरु आहेत. भूत, वर्तमान आणि भविष्य जाणणारी शक्ती आहे. भक्त जेव्हा पूर्णपणे श्रद्धेने स्वामीवर श्रद्धा ठेवतो आणि श्रद्धेने स्वामीवर सोपवतो, तेव्हा स्वामी मार्ग दाखवत असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींना प्रश्न विचारण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. परीक्षा घेण्यासाठी प्रश्न विचारायचे नाहीत स्वामींना. उत्सुकतेपोटी सुद्धा करू नका. वारंवार चिठ्ठी अजिबात टाकायची नाही. हे फक्त गंभीर निर्णयासाठी असते. उदाहरणार्थ, लग्नाचा निर्णय असेल, नोकरीबद्दल, घर खरेदीबद्दल, व्यवसाय सुरू करण्याबद्दल, मोठा जीवन निर्णय असेल तरच तुम्ही चिठ्ठी टाकू शकता. चिठ्ठी टाकण्यापूर्वी काय तयारी करायची आहे, तर दिंडोरी प्रणीत परंपरेनुसार मन शुद्ध असणे खूप आवश्यक असते. तयारी कशी करायची? सकाळी स्नान करायचं, स्वच्छ कपडे घालायचेत, स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसायचं आहे, दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे आणि शांतपणे 11 वेळा म्हणायचं आहे, श्री स्वामी समर्थ. मन हळूहळू शांत होईल. प्रश्न कसा लिहावा हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. प्रश्न स्पष्ट असावा. माझं काय होईल असा नसावा. ही नोकरी स्वीकारावी का नाही असा प्रश्न असावा. जीवन ठीक होईल का असा प्रश्न अजिबात नसावा. हा व्यवसाय सुरू करणे योग्य की अयोग्य असा प्रश्न असावा. प्रश्न जितका स्पष्ट, उत्तर तितकंच स्पष्ट मिळणार आहे. चिठ्ठी तयार करण्याची पद्धत. 2 चिठ्ठ्या घ्यायच्या आहेत. पहिल्या चिठ्ठीवर लिहायचं आहे, हो, योग्य आहे. दुसऱ्या चिठ्ठीवर लिहायचं आहे, नाही, थांबा. दोन्ही चिठ्ठ्या सारख्या दुमडून घ्यायच्या आहेत. स्वामींच्या चरणी ठेवायच्या आहेत आणि प्रार्थना कशी करायची आहे? डोळे बंद करायचे आहेत आणि मनात बोलायचं आहे, स्वामी, माझी बुद्धी कमी आहे. योग्य निर्णय घेण्याची शक्ती द्या. तुमच्या इच्छेनुसार उत्तर द्या. ही प्रार्थना अत्यंत भावनेने करायची आहे. तर आता चिठ्ठी कशी उचलायची आहे? घाई करायची नाही. 1 मिनिट शांत बसायचं आहे. नंतर डोळे बंद करून एकच चिठ्ठी उचलायची आहे. जे उत्तर येईल ते स्वामींचा संकेत मानावा.
सर्वात मोठी चूक काय असते? अनेक भक्त काय करतात माहिती आहे का तुम्हाला? उत्तर आवडलं नाही की पुन्हा चिठ्ठी टाकतात. हे चुकीचं आहे. कारण मग तो निर्णय स्वामींचा राहत नाही, तो आपल्या मनाचा होतो. स्वामी उत्तर कशा प्रकारे देतात? फक्त चिठ्ठीतूनच नाही, तर स्वामी अनेक मार्गांनी संकेत देत असतात. स्वप्नातून अचानक स्वामींचं दर्शन होणे, मनातील शांतता, निर्णय घेतल्यावर भीती नाहीशी होते. एखाद्या व्यक्तीमार्फत कोणी अचानक योग्य सल्ला देतो. वारंवार दिसणारे संकेत, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा घडते. हे सर्व स्वामींचेच मार्ग तर आहेत. निर्णय अडकल्यावर काय करावे? जर चिठ्ठीनंतरही गोंधळ असेल, 3 दिवस स्वामी नामजप करा. दररोज 108 वेळा श्री स्वामी समर्थ, नंतर पुन्हा विचार करा. बहुतेक वेळा उत्तर मनातच स्पष्ट होत असते. दिंडोरी प्रणीत एक संदेश आहे. दिंडोरी परंपरेत सांगितले जाते, भक्ताने निर्णय स्वामींवर सोपवला की अहंकार सोडावा. स्वामी आपोआप मार्ग दाखवत असतात, पण चालायचंच काम भक्ताचं असतं. खरी श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे उत्तर हो आले तर आनंद आणि नाही आले तरी स्वीकार. कारण स्वामी नेहमी भक्ताच्या हिताचाच विचार करत असतात. अनुभव काय येतात? जेव्हा मन शुद्ध होते तेव्हा अंतर्मन जागृत होत असते आणि अनेक वेळा स्वामी बाहेरून नाही तर आपल्या अंतर्मनातून उत्तर देत असतात. ही पद्धत अंधश्रद्धा म्हणून वापरायची नाही. स्वामी भक्ताला विचारशक्ती देतात. चिठ्ठी म्हणजे मार्गदर्शन. अंतिम निर्णय जबाबदारीने घ्यायचं. शेवटचा संदेश, आज जर तुमचा निर्णय अडकलाय तर घाबरू नका. मनापासून म्हणा, स्वामी मी तुमच्याकडे आलो आहे. विश्वास ठेवा. स्वामी कधीच भक्ताला एकटं सोडत नाहीत. कारण त्यांचा आशीर्वाद नेहमी सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, अनेक वेळा असं होतं, चिठ्ठी टाकली, उत्तर मिळालं, पण मन मानतच नाही. पण मन म्हणतं, खरंच हे स्वामींचंच उत्तर आहे का? हा प्रश्न जवळपास प्रत्येक भक्ताच्या मनात येत असतो. कारण आपण देवावर तर विश्वास ठेवतो, पण स्वतःच्या शंकेवर जास्त विश्वास ठेवतो. इथेच श्रद्धेची खरी परीक्षा सुरू होते. स्वामी लगेच उत्तर का देत नाहीत? तर लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीही घाईत निर्णय देत नाहीत. कारण भक्त तयार नसताना मिळालेलं उत्तर कधीच स्वीकारलं जात नाही. कधी कधी मुद्दाम स्वामी वेळ घेत असतात. कारण त्या काळात तुमची सहनशक्ती वाढत असते, अहंकार कमी होत असतो, मन शांत होतं आणि मग योग्य मार्ग स्पष्ट दिसत असतो. चिठ्ठीनंतर कोणते संकेत दिसायला लागतात? तर चिठ्ठी टाकल्यानंतर पुढील काही दिवस खूप महत्त्वाचे असतात. स्वामी संकेत देऊ लागतात. अचानक अडथळे येणे, जर निर्णय चुकीचा असेल तर काम वारंवार थांबत असतं, फोन लागत नाही, काम पुढे सरकत नाही, परिस्थिती विरोधात जाते. हा नकारात्मक संकेत नसतो, तर तो स्वामींचा संरक्षण असतो. मार्ग आपोआप मोकळा होणे, जर निर्णय योग्य असेल, अचानक मदत मिळते, योग्य माणसं भेटत असतात, संधी निर्माण होते. जिथे प्रयत्न कमी पण परिणाम मोठा, हा स्वामींचा आशीर्वाद असतो. स्वप्नातील संकेत, अनेक भक्त सांगत असतात, चिठ्ठीनंतर स्वामी स्वप्नात दिसतात. कधी मंदिर दिसतं, कधी प्रसाद, तर कधी प्रकाश. हे सर्व मनाला दिलासा देणारे संकेत असतात. स्वामी सांगतात, मी तुझं ऐकलं आहे. आता निर्णय घेतल्यानंतर काय करायचं आहे? ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे. उत्तर मिळाल्यावर स्वामींचे आभार मानणे अत्यंत आवश्यक आहे. कारण भक्त फक्त मागत असतो, पण धन्यवाद देणं विसरून जातो. एक साधी सेवा करायची आहे. गुरुवारी नामजप, गरिबाला अन्नदान, स्वामी नामलेखन. यामुळे निर्णयाला सकारात्मक ऊर्जा मिळत असते. वारंवार चिठ्ठी टाकल्याचे परिणाम काय होतात हे विशेष लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्ही एकाच प्रश्नासाठी पुन्हा पुन्हा चिठ्ठी टाकली तर मन हे गोंधळत असते. स्वामींचा संकेत
अस्पष्ट होतो. दिंडोरी परंपरेत असे सांगितले आहे की एक प्रश्न, एकच प्रार्थना आणि एकच उत्तर, हेच नियम आहेत. स्वामी अंतर्मनातून कसे बोलत असतात, कधी तुम्हाला जाणवलं आहे का? एखादा निर्णय घ्यायचा असतो आणि अचानक आतून आवाज येतो, हे करू नको, किंवा हा मार्ग योग्य आहे. तो तुमचा विचार नसतो, तो स्वामींचा अंतर्मनातील संकेत असतो. खरी गोष्ट जी अनेकांना माहीतच नाही, स्वामी चिठ्ठीत बसलेले नसतात, स्वामी तुमच्या श्रद्धेत असतात. चिठ्ठी ही एक फक्त माध्यम आहे. उत्तर देणारी शक्ती तुमच्या आणि स्वामींच्या नात्यात असते. निर्णय उशिरा पूर्ण का होतो? कधी उत्तर हो येतं, पण काम लगेच होत नाही. मग भक्त निराश होतो. पण सत्य काय आहे? स्वामी योग्य वेळ तयार करत असतात. कारण योग्य निर्णय, चुकीची वेळ, त्यामुळे अपयश येतं. म्हणून स्वामी आधी वेळ घडवतात. अंतिम जर आज तुम्ही संभ्रमात असाल तर लक्षात ठेवा, स्वामी निर्णय बदलत नाहीत, ते भक्तांचं भविष्य सुरक्षित करतात. मनापासून एकदा म्हणा, स्वामी माझं जीवन तुमच्या चरणी अर्पण आहे, आणि बघा मनातील भीती कशी नाहीशी होते. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा स्वामी समर्थांचा मार्ग सुरू होतो. सर्वांना श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला एक छानशी श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे कमेंटसुद्धा करायची आहे. झालेली सेवा स्वामींचरणी. सर्वांना श्री स्वामी समर्थ.